तर चला मित्रांनो, आता बाप्पाला निरोप देण्याची वेळ झालेली आहे। बाप्पा आल्यापासून आनंदात घर भरलेलं होतं। आता बाप्पाचं मकार खाली होईल। आता काही क्षणातच बाप्पा आपल्या गावाला निघून जातील। तर बाप्पाला आपण एक साकडं घ्यायला की बाप्पा दरवर्षी असाच वर्षानुवर्षे लवकर येत जा आणि सर्व घरादारात आनंदात सुखात ठेव, एवढंच आपल्या गणरायाला सांगून आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणार आहे। तर आमची परी पण काहीतरी बाप्पाला सांगते की बाप्पा जसा आता लवकर जातोय तसाच पुढल्या वर्षी लवकर ये। इकडे बघायचं। तर आमचा रोण्या आता रडायला लागलाय, बाप्पा गावाला चालले म्हणून। तर सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता निघालेले आहेत। नाही, डोक्यावर नाही जमणार। हा येतोय। मोरया।
खाली बघ बरोबर. मोरया मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी. तर चला मित्रांनो, आता आपल्या लाडक्या गणरायाची आपण शेवटची आरती करूया आणि बाप्पाला निरोप देऊया. तर बघू शकता वरुण राजा पण कसा बरसला आहे. पाऊस पण मित्रांनो जोर जोरात पडायला चालू झाला आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. तर या वर्षी बाप्पाला निरोप देण्यासाठी पण मित्रांनो पावसाच्या धारा बरसत आहेत, बघू शकता तुम्ही. पण या पावसात सुद्धा माझ्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्त कशा पद्धतीने सज्ज झालाय बघा. बघू शकता आम्ही पूर्ण भिजलोय आणि श्रीकांत आता खोबरा खाण्याच्या तयारीत आहे. भूक लागली त्याला पण. तर आता घालिंदो टांगानं वंतीनं चरण चालू आहे आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सर्व भक्तजन सज्ज झाले, बघू शकता.
चला मित्रांनो, आता आपण जाऊया बाप्पांना घेऊन. आमचा सक्षम निघालेला आहे आता उंदीर मामाला सोडायला. बघू शकता उंदीर मामा घेतलाय आणि त्याला पप्पाने घेतलाय. बाजूला बाजूला. पहिला अशा प्रकारे पहिला गणपती आलेला आहे. मधलांचा राजा अशा प्रकारे दुसरा वेळी गणपती येते. निरोप घेतो आता माज्ञासावी. चुकले आमचे काही आम्हा क्षमा असावी. मोरया लवकर या. जय शंभो महादेव पार्वतीपते. हे दिव्या चल भीत आंघोळ कर. आंघोळ थंड थंड पाणी. तर हा आमचा आग्रे परिवारातील सर्वात मोठा बाप्पा नितेश भानू आग्रे. साईशा साऊंड सिस्टम यांचा हा गणपती आहे. बघू शकता तुम्ही. आणि त्यांची टाटा सुमो पण आहेत, तुम्हाला माहित असेल. तर हे आहेत आमचे नितेश आग्रे यांचा मोठा महागणपती. गणपती बाप्पा मोरया मोरया. आता आमच्या गौराई माता येत आहेत. रे बाप्पा चालले आपल्या गावाला आणि चैन पडे नामच्या मनाला. गणपती बाप्पा हे वाजणारे फटाके माझ्या बाप्पाला निरोप देतात रे. हे वाजणारे फटाके माझ्या बाप्पाला निरोप देतात रे. अरे वरून राजा पुन्हा बरसला अश्रू अनावर झाले रे. वरून राजा पुन्हा बरसला अश्रू अनावर झाले रे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आजूबाजूला आपल्या लहान मुलांना आपण लक्ष द्या. लहान लेकरांकडे लक्ष द्या. आजूबाजूला सर्वांनी हात सोडू नका कोणाचा. लहान मुलांना सोडू नका. पाणी जास्त आहे आजूबाजूला. लहान मुलांची काळजी घ्या.
शांत पाण्यात ठेवा, शांत पाण्यात घ्या, शांत पाण्यात. लवकर या. तर चला मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन तर झालं आहे. पुन्हा एकदा नव्याने पुन्हा आनंदात जगण्याची स्फूर्ती आपणाला सर्वांना लाडक्या बाप्पानं दिलेली आहे. तर पुन्हा आपणाला जी आस लागून राहील की 365 दिवसाची, आणि पुन्हा आपण त्या लाडक्या बाप्पाची आठवण आणि येण्याची वाट बघत राहू. तर अजून सुद्धा विसर्जन चालू आहे. बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने की बाप्पाला अशा तऱ्हेचं निरोप देणं म्हणजे आपल्या मनाला दुःखच वाटतं. तुम्ही बघितलं असेल सुरुवातीला की लहान मुलं कशा पद्धतीने रडतात, की हा 1.5 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो किंवा गौरी गणपती असो. तर मित्रांनो, हा येणारा पाहुणा आपणाला सर्वांच्याच प्रत्येकाच्या मनाला लळा लावून जातो. तर बघू शकता आपले भक्तजन आपल्या लाडक्या बाप्पाला कशा पद्धतीने निरोप देतात ते. मोरया. तर काही जण मित्रांनो खालच्या कोंडीमध्ये आहेत तिकडे, कारण तिकडे छोटे छोटे गणपती आहे होते. ज्या छोट्या मूर्त्या होत्या त्या तिकडे विसर्जन केल्या आहेत, आणि ज्या मोठ्या मूर्त्या होत्या ना मित्रांनो, तर या साईडला ही थोडी उंच कोंड आहे, त्याच्यामुळे या साईडला विसर्जन केले आहेत. कारण काही दिवसांनी पाऊस कमी झाला ना मित्रांनो, तर ह्या आपल्या बाप्पाला विसर्जन केलेल्या मूर्त्या थोड्या मातीच्या नसल्यामुळे, शाडूच्या मातीच्या नसल्यामुळे त्या लवकर विसर्जन होत नाही. त्याच्यामुळे मोठ्या मूर्त्या असतात त्या आम्ही ह्या साईडला ठेवलेल्या आहेत, की जेणेकरून आपल्या लाडक्या बाप्पाची विटंबना होऊ नये याच्यासाठी आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे मित्रांनो. ते बघू शकता कशा पद्धतीने आपल्या लाडक्या बाप्पाला आपले लाडके भक्त निरोप देताना तुम्हाला दिसत आहेत. की आता मित्रांनो आपण घरी गेलो ना तर आपल्या घरात एवढी शांतता असते की मकरामध्ये बघितल्यानंतर आपला बाप्पा, लाडका बाप्पा दिसत नाही. मग ती एक मनाला कुठेतरी खंत वाटते की आपल्यातला लाडका बाप्पा आपणाला सोडून निघून गेलेला आहे. तर वर्षभर पुन्हा त्याची आपण वाट बघूया. गणपती बाप्पा. तर मित्रांनो, कोकणातला चाकरमणी या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ना तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओत. गणपती बाप्पा मोरया. पुढच्या वर्षी लवकर या.